पोळा सणाला दक्षता म्हणून राजापेठ पोलीस मंगळवारी आपल्या हद्दीत चोख बंदोबस्तमध्ये व्यस्त होते। त्याच दिवशी दसरा मैदान परिसरात पेट्रोलिंग करीत असताना 3 युवक संशयास्पद दिसून आल्याने तिघांची झडती घेतली। एका आरोपीजवळ एक पिस्तूल आणि जिवंत एक कारतूस आढळून आल्याने खळबळ उडाली। तिघांची कसून चौकशी केली असता त्या तिघांनी 29 जुलैला नांदेड शहरातील स्वामी समर्थ ज्वेलर्समध्ये पिस्तूलचा धाक दाखवून 150 ग्रॅम सोन्याचे दागिनेसह 10,000 नगद असा 6,850,000 रुपयाचा ऐवज चोरी केल्याची कबुली दिली। वटपुरा नांदेड शहरात राहणाऱ्या आरोपी 24 वर्षीय वीरसिंग बसरू सिंग सरदार वय 22 वर्ष राहणार नांदेड, आरोपी शुभम ओमप्रकाश जाधव तर नांदेड येथील 20 वर्षीय अनिकेत बालाजी सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली। आरोपींना पिस्तूल विषयी विचारणा केली असता आरोपींनी अमरावती शहरातील औरंगपुरा येथे राहणारा करण डेडवाल याच्याकडून 22,000त एक पिस्तूल एक कारतूस विकत घेतल्याची कबुली दिली। यावर राजापेठ पोलिसांनी तात्काळ आरोपी करण डेडवालला ताब्यात घेण्यात आले। सर्व आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता 4ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली। या दरम्यान चौघांना अंधविद्यालय तुरुंगात नेत असताना आरोपींच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।